पण या 5 दिवसामध्ये काही गोष्टी ज्या राहून गेलेत आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपण ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं करत आहोत त्याचे परिणाम जे असतात भोगावे लागतात ते आपल्या मुलांना भविष्यामध्ये भोगावे लागू नयेत याची एक छोटीशी कॅप्सूल या 5-6 दिवसामध्ये या लेकरांना देण्यात आली. आम्ही काही गोष्टी विसरल्यामुळे कोणती गोष्ट आलेली आहे. आज एप्रिलच्या शेवटच्या तारखेला आजचं तापमान कालचं परवाचं तापमान बघितलं. काल मी आटपाडीला होतो या संस्कार शिबिराच्या समारोपाला. 42-43 डिग्री सेंटीग्रेड तापमान. आम्ही सगळ्यांनी दुर्लक्ष केलं विकासाच्या नादामध्ये. आणि ही चुणूक एका मुलीला दिसली. तिचं नाव आहे ग्रेटा थुनबर्ग नावाच्या मुलीला दिसली. तिच्या वडिलांनी सांगितलं की बाळा तुझ्यासाठी पृथ्वी असणार नाही भविष्यामध्ये. तिचा वडील सजग होता आणि मग त्याला सांगितलं की बाळा 2050 साली पृथ्वीवरची माणूस नावाची जात संपणार आहे. तुझ्यासाठी 6 ऋतूंचे 6 सोहळे असणार नाहीयेत. 55 डिग्री सेंटीग्रेड 2050 ला ज्यावेळेला टेम्परेचर असेल त्यावेळेला त्या डिग्री सेंटीग्रेडला उगवू शकतील अशी पिकं असणार नाहीत. श्वास घ्यायला हवा प्रदूषित असेल, प्यायला पाणी नसेल आणि अशा अवस्थेमध्ये माणूस नावाची जात तडफडेल. आणखीन काही पर्यावरणावर काम करणारी तर माणसं असं म्हणतात की 2030 नंतर आणखीन 5 वर्षानंतर माणसं होरपळून मरतील. तुम्ही कालची परवाची जर घटना बघितली असेल 42 डिग्री सेंटीग्रेडला रस्त्यावर उभी आहे माऊली, डोक्यावर ऊन आहे. तिला तहान लागली म्हणून उन्हातच तिने पाणी पिण्याचा प्रयत्न केला आणि ती जागेवर संपली. 35 वर्ष वय आहे तिचं. म्हणजे वसुंधरा तापते आहे. आपल्या लेकरांच्यासाठी ती सुरक्षित असणार नाहीये भविष्यामध्ये. ही पिढी आपल्याला 10-15 वर्षानंतर ज्यावेळेला खूप ऊन तापलेलं असेल, एसीला सुद्धा दाद देणार नाही, त्यावेळेला ही पिढी आपल्याला फिरून प्रश्न विचारेल की कुठलं कोणती गोष्ट आमच्यासाठी दिली बाबा तू? आई कोणती गोष्ट आमच्यासाठी दिली? म्हणजे ज्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष केलं त्याचा जबरदस्त तोटा आमच्यामध्ये होतो. ते सावरायचं असेल तर ती पर्यावरणाची गोष्ट आहे बोलतो. आता भवताल जर आपण बघितला की या भवतालच्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना वाढवायचं. मगाशी लंबाते सर किंवा आणखीन सांगितलं की म्हणजे मामाचं काम आम्ही इथं 5 दिवसामध्ये केलं. आमची पिढी जी आहे की 90च्या पुढील पाठीमागच्या शतकामध्ये जी जन्माला आली, आमच्या वाट्याला मामा होत्या, मावश्या होत्या, आत्या होत्या. बदललेल्या काळामध्ये हम दो हमारा एक बजाज म्हणजे एकच मुलगा आहे. आणि या लेकरांच्या वाट्याला भविष्यामध्ये काका असणार नाही, आत्या असणार नाही, मावशी असणार नाही. जायचं कुठे या पोरांनी? आणि मग जायचं असेल तर एखाद्या मामाचं गाव पाहिजे. जसं की आम्ही शौर्यवर्धिनी नावाचं महिलांचं शिबिर घारेवाडीला घेतो. त्याच्या पाठीमागचा हेतू आहे की सासूर वासनेला आपलं माहेर जोपर्यंत बाप असतं तोपर्यंत तिच्यासाठी माहेर असतं. कारण बापाचं असतं ते हक्काचं असतं आणि भावाचं असतं ते उपकाराचं असतं. एकदा बाप जग सोडून निघून गेला की माहेरवासीन भावाच्या संसारामध्ये माहेरपणासाठी कधी जात नाही. आणि म्हणून आम्ही शौर्यवर्धिनीचं शिबिर तिथं घेतो. तसंच आताच या लेकरांच्यासाठी भविष्यामध्ये आत्या मामा असावेत, एक परिवार असावा. कुटुंब ज्या वेळेला त्रिकोणी आणि चौकोनी बनलंय त्यावेळेला त्या मुलांच्या कक्षा रुंदाव्यात, त्यांना परिवार मिळावा यासाठी या शिबिराचं आयोजन आहे. गांधी बाबा तर असं म्हणायचे की तुमचा मुलगा अशा शाळेमध्ये घाला की त्याच्यासाठी ज्या वर्गामध्ये तो शिकतो आहे तो वर्ग सगळ्या समाजाचं प्रतिबिंब असलं पाहिजे. त्याला देश कळायला पाहिजे, त्याला समाज कळायला पाहिजे, अशा शाळेमध्ये घाला. या शिबिरामध्ये आल्यानंतर त्या लेकरांना कळावं की आजूबाजूचा भवताल कसा आहे. त्याच्यासाठी एक गोष्ट होती. आणखीन एक गोष्ट होती की आता जो बदलतो आहे. काल मला आटपाडीला घेऊन जाण्यासाठी जी गाडी आली होती त्या गाडीतले दादा होते, प्राध्यापक होते. ते मला प्रश्न विचारत होते की साहेब आपण हे करतोय, धडपडतोय, हे शिबिर घेतोय, युवकांच्यासाठी घेतोय, ही ध्यानाची शिबिरं घेतो आहे, बालसंस्कार शिबिरं घेतो आहे, क्षण टिकेल भवताल भविष्यात? तुम्हाला आशा आहे का? मला तिने विचार की पोरं त्या समाजामध्ये सुखी होतील असं विचारतात. की जो भवताल इतका घसरला, इतका विचित्र घसरला, इतका बरबटला, म्हणजे निदान आमच्या कालावधीमध्ये सत्य परेशान आहे. म्हणजे
सत्य पराभूत नाही होतात इथपर्यंत तरी आमचा विश्वास होता. म्हणजे त्यावेळेला सत्यावर थोडासा तरी विश्वास होता आमचा. आताचा काळ असा आहे की सत्य पराभूत नाही, सत्य पराजित ही. बहुतांश जर बघितला तर जो लबाडी करतोय, जो खोटेपणानं जगतो आहे, तो मात्र खूप उच्च ठिकाणी आहे. म्हणजे लबाडांच्या जगामध्ये लबाडच होऊन तुम्हाला यश संपादन करावं लागेल. आणि जो लबाडीनं यश संपादन करतो तो कधी सुखी असत नाही. आई वडील या नात्यानं आपण ज्या वेळेला पुढच्या पिढीचा विचार करतो त्यावेळेला प्रत्येक आईबापाला निसर्गानं त्याच्या पोटी 1,00,000 मोलाची अनमोल देणगी देऊन या लेकरांना पृथ्वी तलावर पाठवलं. विश्वास ठेवला आईबाबा म्हणून. आईबाबा म्हणून पुढच्या पिढीला काय द्यायचं असतं आईबाबांनी? जगद्गुरु तुकोबाराय तर असं म्हणतात की जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धी सुजावा. म्हणजे वडिलांनी पुढच्या पिढीला दिव्यत्व द्यायला हवं की ज्या दिव्यत्वानं तू सुखी होईल, आनंदी होईल, हॅप्पी होईल. आणि आई ही ज्ञानेश्वर माऊलीने जी आई सांगितली मदालसा नावाची, ती आहे आपल्या लेकराला सुखी करण्यासाठी काय करते. मदालसेचे ते अभंग आहेत ज्ञानोबारायांच्या गाथेमधले. म्हणजे आई वडिलांच्या पिढीनं पुढच्या पिढीला एक समर्थ जग द्यायचं असतं आणि सोडायचं असतं. आम्ही आईबाप म्हणून आता आम्ही सगळ्यांनी विचार करू की आम्ही एक समर्थ जग आमच्या लेकरांच्या वाट्याला दिलं आहे का? आमचा भवताल तितक्या ताकदीचा आहे का? कोणत्या प्रकारची आपली येणारी लेकरं आहेत ती कोणत्या प्रकारची घडतात? ज्यांना चुकून पुस्तकं वाचायची सवय आहे त्यांना आम्ही ज्या कालावधीमध्ये जन्माला आलो त्याला होमोसेपियन, आम्ही माणसामधलेच आहोत, पण आम्ही समूहामध्ये राहत होतो. आमच्यावर प्रभाव गावाचा होता, आमच्यावर प्रभाव कुटुंबाचा होता, पै पाहुणे गण गोत सगळ्यांचा आमच्यावर प्रभाव होता. 1990 नंतरचं जे जग आहे, आता ज्या जगामध्ये आम्ही सगळेजण राहतो, आत्ताची लेकरं तुमच्या मांडीवर आहेत ती अल्फा जनरेशन, म्हणजे जनरेशन झेड नंतर जी आता जनरेशन येते ती अल्फा. तिच्याविषयी होमोडेस नावाचं पुस्तक आहे इवान हरारेचं, की ही जनरेशन कशी आहे, ह्याला ताकदवान बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी घरामध्ये आणि शाळेमध्ये करणं अपेक्षित आहे. कारण तो लेखक असा म्हणतो की 2030 नंतरचा कालावधी अत्यंत विचित्र आहे, गुंतागुंतीचा आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे आपण संभावनाच करू शकत नाही की 2030 नंतरचा कालावधी या लेकरांच्यासाठी कसा असेल, सामाजिक दृष्ट्या कसा असेल, आर्थिक दृष्ट्या कसा असेल. या सगळ्या दृष्टीनं आपल्या पोटी जन्माला घातलेलं बाळ नीटपणानं त्याला त्याचं जग त्याच्या ताब्यात देत असताना त्याला त्या सामर्थ्यानं आम्हाला घडवण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी ही शिबिर आपण घेतो. 2000 साली मी शिरोळ कराडला बीडीओ असताना मी विचार करत होतो की मला एखादी शाळा काढता येईल का. पण शाळा नाही काढता आली. मग हे पॅकेज आपल्याला तयार करता येईल का. अशा प्रकारची शिबिरं यापूर्वी कुणी घेतली होती. आणि मग लक्षात आलं की शांतिनिकेतन मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी उन्हाळ्यामध्ये वासंतिक शिबिरं घेत होते. जोपर्यंत गुरुदेव होते तोपर्यंत घेत होते. ते कलावादी होते. आणि त्या शिबिरामध्ये मुलाचं नेमकं व्यक्तिमत्व हे विकसित कसं व्हायला हवं, तो मार्क्सवादी न होता त्याच्या इतर गोष्टींना कशी व्याप्ती मिळावी यासाठी त्या शिबिरांच्या मध्ये काम केलं जायचं. म्हणजे पहिल्याच शिबिराला त्यांच्या 500 मुलं आली. आल्या आल्या गुरुदेव टागोरांनी त्या पोरांना सांगितलं की बाळांनो, पलीकडे नदी आहे, बाजूला डोंगर आहे, खेळायला जावा, पोहायला जावा, लायब्ररी पण आहे, लायब्ररीचं पण वर्णन केलं. 500 पैकी 499 पोरं खेळायला गेली, पोहायला गेली. एक मुलगा लायब्ररीत बसून अभ्यास करतो. गुरुदेव टागोरांच्या बरोबर इतर जे प्राध्यापक होते ते म्हटले की काय होणार हे 499 पोरांचं कुणाच ठाऊक, काय उजेड पाडला तर हे लायब्ररीत बसलेलंच पोरग उजेड पाडेल असते म्हटले. त्यावेळेला गुरुदेव टागोर असं म्हटले की मला त्या 499 पोरांची काळजी अजिबात नाहीये, मला काळजी आहे ते ह्या वयात आत लायब्ररीत बसले त्याची मला काळजी आहे. म्हणजे शाळेचं काम शाळा करेल, अकॅडमिक करिअर्स, पण त्याच्या व्यक्तिमत्वाला हजारो पदर आहेत. माणसाच्या व्यक्तिमत्वात त्या हजारो पदरांचा उलगडा त्याला समूहामध्ये राहिल्यानंतर समजा. आताच्या मुलांचं वय आहे त्याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट असं म्हणतात की 9 ते 15, 16 वर्षाचं वय चिखलातून कमळ असं त्याचं नाव आहे. म्हणजे त्यांना गट करायला आवडतात, मैत्री करायला आवडते. आणि त्या मैत्री कशा घडतात त्याला, म्हणजे चांगली ही मैत्री मिळते आणि वाईटही मिळते. म्हणजे चिखलामध्ये तो आपलं आयुष्य घडवत असतो या 11 ते 15 वयामध्ये, आणि त्याच्यातून तो घडत असतो चिखलातून कमळ असं म्हणतात.
या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मग रोल कसा राहतो, आईबापांचा रोल, आणि लेकरं ज्या गोष्टीपासून दूर जात आहेत, आमच्यापासून दूर, म्हणजे अनेक तक्रारी आहेत आपल्या बाळांच्या विषयी. या पालकत्वाविषयी पहिलं खूप मोठं परिसंवाद भरला तो चेन्नईला भरला, आणि त्याला कारणही तसंच घडलं. पालक शिबिराचं कारण चेन्नईमध्ये घडलं, त्याच्यासाठी जो कारणीभूत झाला होता मुलगा, त्याचं नाव आहे सुजित कुट्टन. सुजित कुट्टन नावाचा मुलगा चेन्नईमध्ये 11वी-12वीला शिकत होता, आणि तो चांगला धावपटू होता. तो स्पर्धा जिंकत चालला होता, आणि त्याची शेवटची स्पर्धा त्या ठिकाणी होत होती. आणि त्याच वेळेला त्याच्या वडिलांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला होता, आणि दवाखान्यामध्ये ते ICU मध्ये होते. ज्या क्षणाला त्याची शेवटची स्पर्धा झाली आणि त्या शर्यतीमध्ये तो जिंकला, त्याच्या गळ्यामध्ये गोल्ड मेडल पडालं, त्यावेळेला त्याच्या वडिलांनी त्या ICU मध्ये शेवटचा श्वास घेतला. आणि मग चेन्नईमध्ये चर्चा सुरू झाली की सुजित कुट्टननं नेमकं यावेळेला कुठे असायला पाहिजे, मैदानावर स्पर्धा जिंकण्यासाठी असायला पाहिजे का आपल्या वडिलांच्या शेजारी त्यांच्या कपाळावरून हात फिरवत, त्यांच्या हृदयावर हात ठेवत त्यांच्या सोबत असायला पाहिजे. बाळाला गोल्ड मेडल महत्वाचं वाटायला हवं की बाळाला आपल्या वडिलांचं अस्तित्व महत्वाचं वाटायला, की जी गोष्ट निसटून चालली आहे गेल्या 1990 पासून, की ज्या चंगळवादाच्या जगामध्ये आम्ही सगळेजण राहत आहोत, म्हणजे कसं असावं याच्याविषयी खूप चर्चा आहेत आपल्याकडे, कसं दिसावं याच्यासाठी खूप चर्चा आहेत आमच्यामध्ये, पण कसं असावं याच्याविषयी आमच्या घरात दारात कुठंच चर्चा नाही. मग त्या घडाव्यात कुठं, त्यांना काय मिळावं कुठं, त्यासाठीचा हा प्रयत्न. मी वाईटांचं जग आपल्या समोर आता मांडतो. बहुताल बघा ना, म्हणजे आम्हाला असं वाटतं की खरं बोललं तर आमची लेकरं आम्ही यशस्वी होऊ की नाही. म्हणजे परवाच्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शन झाल्या त्यावेळेला पलीकडच्या मतदारसंघात 5,000 रुपयानं मताची विक्री झाली असेल, आणि याच्याकडे 3,000ची झाली असेल, तर 3,000 वाल्याला वाटते की पलीकडे जन्माला आला असतं तर बरं झालं असतं. ही कोणती मानसिकता? म्हणजे माणूस म्हणून जगत असताना, वेगळ्या पद्धतीने जगत असताना आम्ही पुढच्या पिढीसाठी कोणता विचार करतो? असं म्हटलं जातं की बाप पिढीनं पुढच्या पिढीसाठी एक चांगलं वातावरण तयार करून मग मरायचं असतं, आणि हे तयार करायचं असेल तर बाप पिढीनं पुढच्या पिढीला देत असताना सगळ्यात महत्वाचा पालकत्वाचा नियम कोणता असेल तर आपली मुलं ही उपदेश करून ऐकत नाहीत, तर आई वडिलांच्याकडे बघून ती जगत असतात. आई वडिलांचं आचरण कसं आहे घरामध्ये त्याच्यावरून ती ठरवत असतात की मी कसं जगायचं आणि मी कसं वागायचं. आता मोबाईल विषयी आपण बोललात, मी आता मोबाईल आणलेला नाहीये, कधीच मी आणत नाही माणसात, माझा मोबाईल मी कधीच आणत नाही. मला कल्पना आहे, कारण मी माणूस म्हणून जन्माला आलो. 2 मीटरवर माझा मित्र समोर बोलतो आहे माझ्याशी, आणि 200 किलोमीटरवरून कोणीतरी बोलतोय माझ्याशी. मला 2 मीटरवर असलेल्या माझ्या मित्राची मला काळजी आहे. 200 मीटरवर मला कोणीतरी विचारतोय जेवलास का, खाल्लास का, मला त्याची काळजी नाही. मोबाईलच्या विषयी खरं तर मी खूप बोललेलो आहे, बोलतो आहे, तुम्ही बघितलंय. पण त्या एका गोष्टीनं, कारण पालकत्वाची जबाबदारी स्वीकारत असताना ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओवी आहे. माऊली असं म्हणतात की विधी ते पाळीत, निषेधात गाळीत, मज कर्म फळे अर्पित पुढे जा. एखादी व्यक्ती घडायची असेल, एखादं कुटुंब घडायचं असेल, तर जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करता आला पाहिजे, आणि वाईट आहे त्याचा त्याग करता आला. आपल्या लेकराला घडवत असताना आई वडील म्हणून आपल्याला कोणता त्याग करायचा? खूप वैशिष्ट्यानं, तुम्ही कोल्हापूरला कधी गेलात, शाहूपुरीच्या दुसऱ्या गल्लीमध्ये डॉक्टर पत्कींचा दवाखाना आहे. ज्यांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी रांगा लागले. निसर्गानं आपल्यावर कृपा करून लाख मुलाची अनमोल लेकरं आपल्या पोटी जन्माला घातली. विश्वास ठेवला आमच्या, आणि विश्वास ठेवल्यानंतर ते एका वाक्यावर आमचा विश्वास असायला हवा की संतती हीच खरी संपत्ती आहे, आणि त्या संपत्तीसाठी मला जीवाचं रान करायचं आहे. हे ज्या आई बापाला कळालं ते आई बाप आपल्या लेकरासाठी चांगली पावलं उचलतात. मी म्हटलं की चांगली पावलं म्हणजे कोणती पावलं? तर मोबाईल नावाची गोष्ट आमच्या घराला दाराला उद्ध्वस्त करताय, तर मोबाईल वापरायचाच नाही. जसं की मी लग्न झाल्या त्यावेळेला टीव्हीचा भाग होता. मला अजूनही लोक नावं ठेवतात की टीव्ही माझ्या घरात आता अजून नाहीये. परवा माझ्या लग्नाला 32 वर्ष पूर्ण झाली. लग्न ठरल्या बायकोशी मी करार केला होता की आपल्या घरात टीव्ही असणार,
कारण मी त्यावेळेला असं वाचलं होतं की एक मुलगा सलग 3 तास रोज टीव्ही बघत असेल तर 3ऱ्या वर्षापासून 21व्या वर्षापर्यंत 35,000 खून आणि 72,000 बलात्कार बघतो. मग आम्ही दोघांनी ठरवलं की आपल्याला चांगले आई बाबा व्हायचं तर आपल्या घरामध्ये टीव्ही असणार नाही. काय फरक पडतो आपल्या विषयी? आज तागायत तो स्क्रीन माझ्या घरामध्ये नाही. मग ते नाही तर त्याला पर्याय काय द्यायचं तर त्याच्यासाठी पुस्तकं. आज ही दोन्ही मुलं घरी आली तर पुस्तकांच्या विषयी चर्चा करतात. मग त्याला समृद्ध करत असताना कोणत्या दिशेने आम्हाला समृद्ध करायचं? माझ्या आई बाबांनं असं म्हटलं जातं की माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक संभावना असतात. तो कोण होणार? तो सज्जन होणार की दुर्जन होणार? तो श्रीमंत होणार की गरीब होणार? तो सदाचारी होणार का दुराचारी होणार? तो व्यसनी होणार का आणखी कोणी होणार? त्याच्या आयुष्यामध्ये अनेक संभावना असतात. पण त्या संभावनासाठी आईबाप म्हणून आपला जो रोल असतो की त्याला एक दिशा देणं, त्याला एक ध्येय देणं, त्याला वैशिष्ट्यपूर्ण वातावरणामध्ये वाढवणं, यासाठी आईबाबाची नेमकी जबाबदारी कोणती असते? जसं मी म्हटलं की नाही टीव्ही नाही वापरायचा, आज तागायत नाही वापरायचा. आज मोबाईलचं जग बघा तुम्ही कुठपर्यंत पोहोचलं. मी वाईटांच्या जगाचं वर्णन करत असताना मोबाईलच्या दुष्परिणामाविषयी बोलतो आहे. जसं मी त्यावेळेला असं म्हटलं की मोबाईल त्या टीव्हीमुळं 2 गोष्टी घडत होत्या की हिंसा घृणा. आजही याची हिंसा आणि घृणा कुठपर्यंत पोहोचली त्याची 2 झटदिशी उदाहरणं देतो आणि पुढे सांगतो. तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल, पाहिलं असेल. 2-3 महिन्यापूर्वी पुण्यातल्या 14 वर्षाच्या पोरांनी रस्त्यावर भांडणं झाली. तेव्हा 14 म्हणजे 9वी-10वीतली मुलं. ज्याच्याशी भांडण झालं त्या मुलानं ठरवलं की याचा बदला घ्यायचा. त्यानं बदल्याचा प्लॅन केला. 14 वर्षाचं वय. प्लॅन काय केला की त्याची जी गर्लफ्रेंड होती त्या गर्लफ्रेंडला ज्याचा बदला घ्यायचा होता त्याच्याबरोबर इंस्टाग्रामवरून मैत्री करायला लागली. तिनं त्याच्याशी मैत्री केली. 1 महिन्यात मैत्री गाढ झाली आणि मग ती तिच्या मोटरसायकलच्या पाठीमागच्या सीटवर बसून ठरलेल्या ठिकाणी ती आली. कुठं ठरलेलं ठिकाण होतं? खेड शिवापूरच्या पाठीमाग कात्रजचा जो बोगदा आहे त्याच्या डोंगराच्या पश्चिमेच्या दिशेनं त्या मुलीनं त्या मुलाला आणलं. 14-15 वर्षाची 10 मुलं तिथं अगोदरच बसलेली होती. हा मुलगा तिथं आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता संपलंय आपलं. मग त्या 10 मुलांनी त्याला प्रश्न विचारला की तुझी शेवटची इच्छा काय? त्या मुलानं सांगितलं की मला एक बिअरची बाटली हवी आहे, सिगारेटचं एक पाकिट हवं. त्यातला एक मुलगा मोटरसायकलनं खेड शिवापूरला गेला. त्याला एक बिअरची बाटली आणली, एक सिगारेटचं पाकिट आणलं. ते सगळं संपवायला 2 तास लागले. संपवल्यानंतर त्याला ज्या खड्ड्यात पुरायचं होतं तो खड्डा त्यालाच खणायला लावला. खड्डा खणून पूर्ण झाल्यानंतर त्याचा गळा कापला. उलट त्याच्यामध्ये त्याला पुरलं. सगळी मंडळी आली कात्रजच्या बोगद्यापर्यंत. तिथं आल्यानंतर त्या पोरांना वाटलं की नीत मेलाय की नाही कुणास ठाऊक. ती पोरं पाठीमागे गेली. पुन्हा खड्डा उकरला, पुन्हा हातपाय चिरले, पुन्हा खड्ड्यात घातले. ही उत्तेजना कोणती आहे? ही हिंसा, ही घृणा कोणती आहे? मी एक पुस्तक नेहमी वाचायला सांगतो की एक वेब सिरीज नावाची गोष्ट. त्या वेब सिरीज मध्ये हे जे डायरेक्टर आहे, कोणी निर्माते आहेत, त्या वेब सिरीज तयार करतायत. त्या वेब सिरीज मध्ये हिंसा आहे, घृणा आहे, वल्गॅरिटी आहे. आणि ही वेब सिरीज 15-15, 16-16 तास. आपल्या मुलांचं मोबाईलवरचं टायमिंग किती आहे बघा. 58% देशातल्या मुलांचं टायमिंग, नीलांबरी जोशी असं म्हणते, त्यांचं स्क्रीन टायमिंग आहे 13 ते 17 तास. झोपायचं टायमिंग आहे 2 तास आणि कॉन्सन्ट्रेशनचा पिरियड आहे 20 सेकंदाचा. मुलं कॉन्सन्ट्रेट व्हायलाच तयार नाही. बघा ना, आपली घरात असताना मुलं किती अस्वस्थ असतात, किती उत्तेजित असतात. उत्तेजना त्यांना डोपामाइनच्या मुळे येते. एक 4 हार्मोन्स आहेत आपल्या शरीरामध्ये की जे सुखाची निर्मिती करतात. त्यातला डोपामाइन नावाचा हार्मोन आहे, ते आपल्याला स्क्रीनला चिटकवून ठेवतात. या जगातल्या 16 देशांनी 13 देशांनी 16 वर्षाच्या खालच्या मुलांना मोबाईल बंद केले कायद्याने. आणि त्याची घटना युरोप खंडामध्ये ही घटना घडली आहे, तुम्ही वाचली आहे. आणि त्याला जी घटना घडली ती घटना मी सांगतोय. मी पुढच्या गोष्टीकडे निघालो. इंग्लंडच्या पंतप्रधानांनी काही 5-6 महिन्यापूर्वी जाहीर भाषणामध्ये संसदेमध्ये असं सांगितलं की जे आता आम्ही 3 पार्ट मध्ये असलेली टीव्हीची एक सिरियल प्रकाशित करतो आहे ते आपण बघा. इंग्लंड मधल्या सगळ्या पालकांना ती बघण्याचं त्यांनी आवाहन केलं.
त्या टीव्ही सिरियल मध्ये काय घडलं होतं की इंग्लंड मधल्याच एका शहरातल्या 14 वर्षाच्या मुलानं आपल्याच वर्गातल्या मुलीचा चाकून भोगसून खून केला. तो खून का केला त्याचं संशोधन सुरू झालं आणि त्या संशोधनामधून ज्या गोष्टी पुढे आल्या त्या टीव्ही सिरियलच्या 3 भागामध्ये दाखवण्यात आल्या. त्या मुलानं खून का केला त्याचं कारण सुरुवात झाली की चांगल्या कुटुंबामध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत अशा कुटुंबामध्ये त्या मुलांना 9व्या वर्षी सेपरेट खोली दिली जाते. मुलं आई वडिलांच्या पासून वेगळी राहतात आणि ती त्या खोलीमध्ये ती मुलं 2 स्क्रीनच्या समोर असतात. एक स्मॉल स्क्रीन आणि एक बिग स्क्रीन, मोठा स्क्रीन, म्हणजे मोठा लॅपटॉपचा स्क्रीन असू दे किंवा कम्प्युटरचा. 9-9, 10-10 तास मुलं त्या खोलीमध्ये त्या स्क्रीन बरोबर असतात. आई वडील जरी आले खोलीमध्ये तरी ते अंगावर जातात. त्याला त्या सिरियल मध्ये त्या खोलीचं नाव दिले डेमॉन्स रूम, राक्षसाची खोली, कारण तिथं राक्षस तयार होता. आणि मग तो एका सोशल मीडियावरच्या ग्रुपमध्ये तो अडकतो. जसे आपल्या देशामध्ये अनेक सोशल मीडियाचे ग्रुप आहेत, विचारांच्या झुंडी आहेत वेगवेगळ्या, द्वेष आणि मत्सराचे मेसेजेस पडतात. तशा एका ग्रुपमध्ये तो अडकला, त्यातला मेसेज त्याला मिळाला द्वेष आणि मत्सराचा, आणि त्यानं त्याच्या वर्ग मैत्रिणीचा खून केला. आता मी आपल्याला विनंती करेन, 3ऱ्या पार्ट मध्ये त्यांनी दाखवले, पालकांना सांगितलं की मुलांना स्क्रीन पासून दूर काढा, आणि दूर काढायचा असेल तर स्क्रीन पासून मिळणाऱ्या आनंदापेक्षा मोठ्या प्रतीचा आनंद त्याला दाखवायला लागा. त्याला बाहेर फिरायला न्या, त्याच्या सोबत बसा. जी काम तुमची आजी पूर्वी करत होती, माझी आजीनं की जिनं मला रामायण महाभारत करत सांगितलं, ते काम तुम्ही करा. कारण त्याग या गोष्टीचा अर्थ इतकाच आहे की आपल्या लेकरांच्यासाठी समयदान करा, वेळ द्या, त्यांना समजून घ्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगुलपणा येण्यासाठी खूप प्रयत्न करा. भविष्यात तो कोण होणार आहे माहित नाही, पण प्रयत्न करा. मी आता ही गोष्ट आपल्याला सांगितली की घर कसं होतं आणि त्यासाठी काम केलं. मी एक माझा मित्र की ज्याला समजलं, तो पुण्यामध्ये राहत होता. दोघही नवरा बायको आर्किटेक्ट, इंजिनियर, गोल्ड मेडलिस्ट. मुलगा 7वी 8वीला, मोठा मुलगा, लहान मुलगा 4थी 5वीला. पुण्यातल्या नामवंत शाळेमध्ये दोन्ही मुलं होती. दोघ जण जीवापाड पैसे कमवत होते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आर्किटेक्ट होते, गोल्ड मेडलिस्ट होते, खूप पैसे कमवले, ज्यासाठी आता आम्ही सगळेजण इथं बसलेले उठल्यापासून झोपेपर्यंत कष्ट करतो. आपण कोणत्या गोष्टीसाठी कष्ट करतो? ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, हे दिल मांगे मोर. म्हणजे माझ्या अंगावर चांगली कपडे असावे, मला चांगलं चुंगलं खाता यावं, मला चांगलं चुंगलं पिता यावं, यासाठी आम्ही झटतो. मग याच्या पलीकडचं त्या लक्षात आलं माझ्या मित्राच्या की अरे काय चुकतोय आपण वेड्यासारखं. बीपीचा त्रास व्हायला लागला. पैसे कमवले, गाड्या दारात आल्या, मोठा फ्लॅट 3-4 हजार स्क्वेअर फूटचा पुण्यामध्ये, दौलत खूप, पण पोरांची भेटच नाहीये. पोरं एवढी मोठी झाली तर भेटच नाही. दोघांनी त्या क्षणाला निर्णय घेतला, सगळी इस्टेट पुण्यातली विकून टाकली, सगळ्या गाड्या विकून टाकल्या, एक मोटरसायकल ठेवली, चौघांना 4 सायकली घेतल्या, आणि हा निघाला तिथून आणि कोल्हापूरच्या एका दुर्गम भागामध्ये त्यानं आपलं घर बांधलं. गोल्ड मेडलिस्ट. तुम्ही आम्ही चांगल्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी धडपडतो, किंबहुना खर्च काढून त्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी, कारण शाळेच्या नावावर आपलं लेकरू घडतं असा आपला समज असतो. मग तो ज्या आता गावामध्ये राहिले, त्याच्या घरी मी अनेक वेळेला गेलो. त्याने छोटस घर बांधलं, पाठीमागं किचन आहे, मध्ये एक बेडरूम आहे, समोर दिवाणखाना थोडासा छोटाच. ते चौघांनी मिळून, कारण ते कोकणाच्या बाजूला गाव आहे, चौघांनी मिळून विहीर काढली, 2 मुलांनी नवरा बायकोने तिथं. आणि त्या बेडरूम मध्ये ते 4 जण झोपतात. खाली 2 जण झोपतात आणि वर मुलांना माळा बांधल्या, त्या माळ्यावर झोपतात. मी त्याला म्हणा, अरे धनंजय असं काय केलं तू, एवढी तुम्ही 4 एकत्र कसे काय झोप? त्यावेळेस तो असं म्हणतो की मला पश्चाताप होते की मी माझ्या लेकराला, त्याला ज्या वेळेला हवा होता बाप, त्याला ज्या वेळेला होती आई हवी होती, त्यावेळेला आम्ही नाही दिला लाख मोलाचा वेळ आमच्या पोरांना. वयाच्या 16 वर्षापर्यंत पोरांच्या हृदयाची ठोके आम्हाला ऐकायचे, त्यांच्या जगण्याची स्पंदनं आम्हाला सोबत जगायची, आणि म्हणून आम्ही मध्ये एकच खोली बांधली. पर्यावरणावर ते विचार केला. मी मगाशी म्हटलं ना, पर्यावरणामध्ये आम्ही जो कार्बन सोडतो,
50 किलोमीटरचा प्रवास असला त्या कुटुंबाचा तर ते सायकल न करतात. 100 किलोमीटरचा असेल तर तो मोटरसायकल न करतात, आणि 100 किलोमीटर पेक्षा जास्त असेल तो लालपरीनं ते करतात. त्यांना लाज नाही वाटत. एकेकाळची श्रीमंती, ब्रँडेड गाड्या, चमकोगिरी, चांगली चुंगली कपडे, सगळ्यापासून हे दूर झाले. आणि आता तो म्हणतो की इंद्रजित माझा आता बीपी संपलाय, शुगर संपली, मी आता खरा आनंद भोगतो. त्याला जगण्याचा अर्थ कळा. आम्ही कोणत्या सुखासाठी धडपडतो? द अल्टिमेट गोल ऑफ द लाईफ इज हॅपीनेस. आम्ही आनंदी असणं, आम्ही सुखी असणं, आणि आमच्या सोबत असणारे सगळे सुखी आणि आनंदी असणं, ही त्या गोष्टीची व्याख्या. आणि आमच्याच घरामध्ये मी मगाशी म्हटलं की मुलं उपदेशानं ऐकत नाहीत, आम्ही कसे जगतो त्याच्यावर असतं. माझा एक मित्र, सिगारेटची त्याला खूप सवय, किमान दिवसात 10-15 सिगारेट तरी तो होता, आणि त्याला अनावर झालं की तो पोरांच्या समोर सुद्धा ओढायचा. तिचा लहान मुलगा 10-12 वर्षाचा असताना, 8-10 वर्षाचा असताना मी घरी गेल्यानंतर मला माहित होतं, त्याला पण माहित होतं सवय मित्राची. मी त्या पोराला सहज त्याच्या मित्राच्या समोर विचारले, कसा तुझा बा कसं काय सिगारेट ओढतो, दाखव बघू. त्यानं लगेच ही 2 बोटं घेतली. मग त्याला ते शिकवावं लागलं ना, बापाची ऍक्शन परफेक्ट, जे दिसतंय तसं ती करत असते. आम्ही घरात असताना, आमचं जगणं आपल्या लेकरांच्या समोर असताना, आता आपण मातृपितृ पूजन करणार आहोत. आई वडील म्हणून त्या लेकरांच्या साठी आम्ही देव असणार आहोत. माय बापे केवळ काशी, तेने नचजावे तीर्थाशी. तुका म्हणे माय बापे असे ती देवाची सोय. त्यांना देवरूप आम्ही वाटलो पाहिजे, देवस्वरूप आम्ही वाटलो पाहिजे. तर तसं जगणं ते 4 भिंतीच्या आत आमचं असायला. म्हणजे स्वैराचार, दंभाचार, ह्या गोष्टी आम्ही आमच्या घरात, आमच्याच हिंसाचार आमच्या लेकरांना आम्ही आमच्या घरातच त्याची दीक्षा देत असतो. एक दिवशी चुकून फोन येतो आणि मुलगा उचलतो फोन, आणि तो फोन तुम्हाला घ्यायचा नसतो. मग मुलगा सांगतो की पापा अमक्या तमक्याचा फोन आहे. तो म्हणतो, बाप म्हणतो की घरात नाही म्हणून सांग. त्याच्या टकोऱ्यात पहिल्यांदा बीज पडते की अख्खा 3.5 हाताचा बाप समोर आहे आणि घरात नाही म्हणून सांग असं म्हणतो आहे. पहिली दीक्षा बाप देतो खोटं बोलण्याची. ज्या वेळेला आपल्या मनाविरुद्ध घडत असतं त्यावेळेला खोटं बोलायचं असतं. पहिलं खोटं बोलण्याचं बीज बाप रोवतो. आणि मग 16व्या वर्षी चुकीच्या संगतीनं मित्राच्या बरोबर ढाब्यावर जातो, चुकीच्या गोष्टी करून येतो. घरी रात्री उशीर आल्यानंतर बाप त्याला विचारतो कुठं गेला होता. त्यावेळेला तो पोरग उत्तर देतो कुठं नाही. 7व्या-8व्या वर्षी बापानं दिलेली दीक्षा 16व्या वर्षी पोरग रिटर्न करतो. घरामध्ये प्रेम, जिव्हाळा, घराला घरपण असणं या शब्दाचा अर्थ की म्हणजे पालकत्वाचे जे 4-5 प्रकार आहेत जर दिवशी मी बोलतो. पालक कोणत्या प्रकारचे आहे आम्ही घरामध्ये तपासा आपण स्वतः. पहिल्या प्रकारचा पालक हुकुमशा प्रकारचा पालक. दहशत असते याची, दहशत. मग याच्यामध्ये ती सुद्धा असू शकते. घरामध्ये दहशत कुणाची आहे तुमचं तुम्ही बघा, मला काय बघायचं कारण नाही बाबा. म्हणजे कुणाच्या अस्तित्वामुळे हिटलरशाही घरामध्ये नांदत असते, तो हुकुमशा प्रकारचा पालक. या पालकत्वामध्ये टू वे संवाद नसतो, दहशत असते, कुणाच्याही मध्ये संवाद नसतो. त्या माणसाचं किंवा तिचं घरात असणं घराचं माहोल बिघडवून टाकतो. दुसऱ्या प्रकारचा पालक आहे ते भित्रे पालक. हे सारखं घाबरत असतं, नकार देऊ शकत नाहीत पालक. आणि मग भविष्यामध्ये 16व्या वर्षी एखाद्या मुलीला ते प्रपोज करतात आणि मग ती नकार देते. आयुष्यात पहिल्यांदाच नकार ज्या वेळेला त्याच्या कानावर पडतो त्यावेळेला रस्त्यावर अमृता देशपांडे, जान्हवी तुपे, रिंकू पाटील 16व्या वर्षी या लेकींचे बळी ठरतात. तू हा के अथवा ना के तो है मेरी सनम. कारण नकार पचवत आहे. रूढीवादी पालक हे काय भूतकाळामध्ये जगत असतात. आमच्या काळात असं होतं ना आमच्या काळात तसं होतं. तटस्थ पालक, या पालकांना देणं घेणं नसतं आपल्या पोरांशी. इमोशनल इन्व्हॉल्वमेंट त्यांची नसते. तुझं तू जग, माझं मी जगतो, मी तुझ्यासाठी एटीएम सेंटर आहे, ही त्या पालकाची भूमिका असते. लास्ट सुजान पालक. खूप प्रेम असतं घरामध्ये, खूप जिव्हाळा असतो घरामध्ये. सगळे निर्णय लोकशाही पद्धतीने घेतले जातात. एकमेकासाठी जीव ओवाळून टाकतात माणसं. संकट आली तरी ते एकत्र येतात, दुःख झालं तरी ते एकत्र येतात आणि काम करत राहतात. कसं असतं घरातलं वातावरण. आणि आम्ही जर म्हटलं ना मगाशी हिंसाचार, दंभाचार घरामध्ये. एखाद्या दिवशी ताटामध्ये भाजीमध्ये मीठ नसतं,
मग हा जो असतो ना, हिटलर असतो किंवा आणखीन कुणी असतो घरातला, तो तिथं मुलाच्या समोर ओरडतो, 10 वर्ष झाली संसार सुरू होऊन, भाजी साधी नीट होत नाही, मीठ नाही भाजीमध्ये. आणि मग तो ताटावरून उठतो तरी किंवा ताट तरी असं सरकवतो. पोराच्या लक्षात येतं की आवडीची गोष्ट नसली की हिंसा करायची असते, तिथं दीक्षा मिळते. आणि मग मी ज्या वेळेला दुसरा एखादा प्रसंग आठवतो की काय असतं त्या जाणीवपूर्वक त्या कुटुंबामध्ये एकमेकाला सांभाळून घेणं, चुकांच्यावर पांघरून घालून नेमकेपणानं नातं दृढ करणं कोणती गोष्ट असते. साने गुरुजींच्या आयुष्यातली घटना. त्या दिवशी श्यामच्या आईनी श्यामला केळीच्या त्या कोकाची भाजी, आतल्या ते काय फुलं असतात त्या फुलाची भाजी खूप आवडते म्हणून श्यामच्या आईने त्या दिवशी भाजी केली. दुर्दैवानं मीठ टाकायला विसरले. श्याम आपल्या वडिलांच्या बरोबर जेवायला बसला. वडिलांची दहशत होती. श्यामनं तोंडामध्ये घास घातला आणि श्यामच्या लक्षात आलं की मीठ नाहीये. वडिलांच्या तोंडाकडे बघितलं तर वडील खूप छान खात आहेत. वडिलांचं जेवण संपलं, श्यामनं पण जेवण करून संपवलं. दोघ जण बाहेर बसली. श्यामची आई जेवायला बसली. श्यामच्या आईच्या लक्षात आलं पहिल्या घासाबरोबर की मीठ नाहीये. तिला खूप वाईट वाटलं की कसं काय माझ्याकडून मीठ राहिलं, म्हणून ती बाहेर आली. त्या दोघांना प्रश्न विचारला की मीठ नव्हतं भाजीमध्ये, का नाही सांगितलं तुम्ही? त्यावेळेस श्यामचे वडील जे उत्तर देतात ते घराला घरपण असणं, नात्याला एक सदृढता असणं. श्यामचे वडील उत्तर देतात, अरे तू सकाळी आम्ही उठायच्या अगोदर उठते, रात्री आम्ही झोपल्यानंतर झोपते, आमच्यासाठी दिवसभर इतकं कष्ट करते आणि या कामाच्या रगाड्यामध्ये चुकून तुझ्याकडून एखाद्या दिवशी मीठ नाही घातलं तर बिघडलं कुठं? हे उत्तर ऐकल्यानंतर श्याम असं म्हणतो की मी तिथं शिकलो की घराला घरपण काय असतं. मनाविरुद्ध जरी घटना घरच्यांच्याकडून घडली तर ती सांभाळायची कशी असते. म्हणजे कुटुंब संस्था जिवंत ठेवण्यासाठी, घराला घरपण देणं, उंबऱ्याच्या आत शांतता प्रस्थापित करण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असते. मी एक काही 9 मुद्दे आणलेले आहेत की प्रत्येक पालकाला आपलं मुलगा कसा हवा असतो. पालकांच्या मुलांच्या बाबतीत, तुझ्या माझ्या म्हणजे तुमच्या माझ्या, मी सुद्धा माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये माझ्या त्या अपेक्षा होत्या. आजही तुमच्या त्या मुलांच्या बाबतीत तुमच्या अपेक्षा असतील. पहिली अपेक्षा असते की आपल्या मुलांनी त्यांच्या जीवनाचं स्वतः शिल्पकार व्हावं. इथं सुद्धा तुम्ही पाठवली, 4-5 दिवस मुलं पाठवली, त्यांचा विरह सहन करून पाठवलं. म्हणजे या शिबिरामध्ये 2-3 गोष्टी तरी त्याला नक्की शिकवल्या होत्या. पहिली गोष्ट, ताट स्वच्छ असलं पाहिजे जेवणानंतर. मी त्याचं ताट असं करत होता ना तुम्ही संदीप दादा, ताटात कोणताही एकही दाणा राहणार नाही असं. म्हणजे ताटामध्ये उष्ट राहता कामा नये. त्याला ते समजायला हवंच की माझ्या ताटामध्ये येणारा पदार्थ याच्यासाठी खूप कष्ट घेतलेत कित्येक जणांनी. शेतकरी वर्षभर राबलाय त्याच्या शेतामध्ये, अनेक संस्कार होत होत ते सगळे पदार्थ माझ्या ताटापर्यंत आले. आणि या देशामध्ये असे लाखो लोक आहेत की 2 वेळचं अन्न पूर्ण न मिळाल्यामुळं कित्येकांचे रोज मृत्यू होत आहेत या देशात. म्हणजे या देशामध्ये काही लोक अति खाऊन मरतायत, काही लोक खायला न मिळाल्यामुळं मरतायत, आणि आमच्यासारखे मधले ह्या दोघांना शिव्या देत मरतायत. त्या पोराला कळायला पाहिजे, त्या बाळाला कळायला पाहिजे की आपल्या ताटात एकही कण राहणार नाहीये शिल्लक. ताट पुसून पुसून तो संस्कार मग स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार व्हायला पाहिजे. घरात पाणी सुद्धा बेडरूम मधनं हाक मारून मारते, पाणी आण. इथं आल्यानंतर त्याला समजलं असेल ना की बाबा ताट धुत असताना आईला काय कष्ट होतात. त्याचा जीवनाचा तो स्वतः शिल्पकार होणं अपेक्षित. सकाळी 4 वाजता तो उठला असेल, त्याच्या कपड्यांची घडी त्यानं नीट घातली असेल. मी काही वर्षापूर्वी 10वीत मुलगा असलेल्या एका घरामध्ये गेलो. 10वी आणि 12वी म्हणजे अंतिम आहे आपल्याकडे. सगळ्यात वाईट वर्ष आपल्या आयुष्यातली असतात. 10वी आणि 12वी करिअरची वर्ष आम्ही मांडलेली आहेत. मी अशा घरामध्ये गेलो होतो तर त्या घरातला मुलगा सकाळी 7 पासून क्लासला जातो.
7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, पुन्हा शाळेत. म्हणजे असं आयुष्य असतं त्या 10वी आणि 12वीतलं की भयानक वातावरण त्या घरातलं असतं. या घरातला मुलगा 10वी किंवा 12वीला ओळखायचं कसं? घरात पाऊल टाकल्या टाकल्या आपल्या लक्षात येतं की आत्ताच कोणाचा तरी या घरामध्ये 10वा किंवा 12वा झालाय. इतकी स्मशान कळा असते त्या घरामध्ये. अशा त्या घरामध्ये मुलगा 7 वाजता क्लासला निघाला. आई ओरडली, बाळा चादरीची घडी नीट घाल. तो म्हटला, आई मी 10वीला आहे, तुला माहित आहे ना, मला अभ्यास करायचा. ते गेलं क्लासला. 8ला परत आलो. पुन्हा आई म्हणली, आता बाळ्या तू चादरीची घडी नीट घाल बर का, तुला. त्यानं कशी तरी घडी घातली, ती गेलं. पुन्हा आला. पुन्हा म्हणले, बाळ्या घडी नीट नाही घातली, आता तुझा क्लास बुडला तरी चालेल, पण आता घडी नीट घालायला पाहिजे. पोरग थांबलं. वैतागानं त्यानं घडी घातली नीट. पुन्हा क्लासला गेलं. मी त्या ताईला म्हटलं, ताई असं कसं का ग एवढं शोषण केलं त्या बाळाचं? चादरीची घडी घातली नाही, घातली तरी काय फरक पडतो? तिचं जे वाक्य होतं ना, तो तिच्या जीवनाचा शिल्पकार बनला. ती वाक्य एकच असं म्हटली की दादा, ज्याच्या उठल्यानंतर ज्याच्या चादरीची घडी नीट, त्याच्या आयुष्याची घडी नीट. तिथून त्याच्या सुरुवात होते. तो त्याच्या जीवनाचा शिल्पकार, त्याला त्याच्या आयुष्याचं नियोजन करता. त्या देशाच्या नियोजन कमिटीचा अध्यक्ष होता. त्या देशाचा मी सांगत नाही ना, मी त्या देशाचं नाव घेतो. आणि त्या नियोजन कमिटीच्या अध्यक्षाचा जो पुतण्या होता, तो नियोजन विषयामध्ये पीएचडी केलेला होता. पीएचडी, अकॅडमिक करिअर, गोल्ड मेडल सगळीकडे. आणि त्या नियोजन समितीमध्ये वर्ग 1 च्या अधिकाऱ्याची पोस्ट भरायची होती. त्याच्या इंटरव्ह्यू साठी त्याची तयारी झाली होती. आणि तो आपल्या चुलत्याच्या मागे लागला होता की तुम्हीच अध्यक्ष आहे, माझी निवड करा. चुलता म्हटला, 15 दिवस अगोदर माझ्या घरी येऊन राहा. 15 दिवस घरी राहिल्यानंतर इंटरव्ह्यू संपले. इंटरव्ह्यू संपल्यानंतर फायनल लिस्ट सिलेक्शनची लागली. त्या सिलेक्शनच्या लिस्ट मध्ये या पुतण्याचं नाव नव्हतं. नापास झाला होता. दुसऱ्या दिवशी वैतागला पुतण्या. आणि तो चुलत्यानं त्या दिवशी जेवताना असं म्हटलं की माझं सिलेक्शन का नाही केलं काका? माझी तर पीएचडी आहे, मी गोल्ड मेडल आहे, माझ्या इतकं अकॅडमिक करिअर कोणाचं नाही आहे. त्यावेळेस त्याचे वडील त्याला असं सांगतात, ते चुलते सांगतात, बाळा आपण 15 दिवस एकत्र जेवतो आहोत. कधी तुझ्या ताटामध्ये भाजी राहते, कधी कोशिंबीर राहते आहे, कधी लोणचं राहतं. रोज काही ना काहीतरी तुझ्या ताटात शिल्लक राहतच आहे. तो म्हणतो की माझ्या ताटातलं शिल्लक राहणं आणि नियोजन समितीमध्ये वर्ग 1 चा अधिकारी होणं, या दोन्हीचा संबंध कुठं काय? त्यावेळी त्याचे चुलते असे सांगतात की राजा, ज्याला स्वतःच्या जेवणाच्या ताटाचं नियोजन करता येत नाही, तो देशाचं नियोजन कसा करेल? आणि म्हणून मी तुला नापास केलं. तो स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार त्यानं घडला. याच्याविषयी 3 गोष्टी मी माझ्या आई वडिलांसाठी विनंती करतो. आपल्या मुलांना 3 गोष्टीसाठी मदत आपण करूया. पहिली गोष्ट, त्याचं शैक्षणिक ध्येय कोणतं आहे त्याच्यासाठी मदत करू. त्याला विचारा तुला कुठपर्यंत शिकायचं आहे, ग्रॅज्युएशन, डबल ग्रॅज्युएशन, पीएचडी, त्याच्यासाठी मदत करूया. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो आहे की तुम्ही गावागावामध्ये बघा, 25, 30, 35, 40 वर्षाची पोरं आहेत, लग्न नाही, नोकरी नाही, घरात धंदा करत नाहीत, काहीच नाहीत, मोकळी खातात. मी प्राचार्य होतो ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला. एका ग्रामसेवकाला एका दिवसाला सांभाळण्यासाठी शासनाची 500 रुपयाची ग्रँट होती. जी पोरं 25 वर्षानंतर, खरं तर 20 वर्षानंतरच, 25 वर्षानंतर घरामध्ये मोकळी आहेत, नोकरीला नाही आहेत. जर एक माणूस सांभाळायला शासन 500 रुपये देतं, तर त्या पोराचा बाप त्या पोरासाठी महिन्याला 15,000 रुपये खर्च करतो. 30, 35, 40 वर्ष झाली तरी ते पोरग स्वतःच्या पायावर उभं राहायला तयार नाही. त्याला स्वतःच्या पोटापुरतं कमवायची त्याची तयारी नाही. 15,000 रुपये त्याचा बाप त्याच्यासाठी खर्च करतो आहे, त्याची लाज त्याला वाटत नाही. आणि चौकामध्ये बसून तो चर्चा झोडतोय की ह्यानं कसं केलं पाहिजे, त्यानं कसं केलं पाहिजे, त्यानं काय केलं पाहिजे, याच्याविषयी त्याच्या मनामध्ये चर्चा नाही. तो स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार होण्यासाठी, दुसरं ध्येय ठरवण्यासाठी त्याला मदत केली पाहिजे. त्याला व्यावसायिक ध्येय ठरवण्यासाठी मदत केली पाहिजे. बाळा तू कोण होणार आहेस ठरव. तुला नोकरी करायची आहे, तुला उद्योग करायचा आहे, तुला व्यापार करायचा आहे, तू ठरव एकदा.
आणि ते ठरवल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये त्याला यश मिळवण्यासाठी सहकार्य करणं. आणि मी जे तिसरं ध्येय सांगतोय आपल्याला आई बाबांनो, ते तिसरं ध्येय की जीवनाचं ध्येय ठरवायला. ते स्वार्थी असता कामा नये, ते संकुचित असता कामा नये, ते लबाड असता कामा नये, ते खोटं असता कामा नये. ते जगत असताना अनेकांना सुखी करण्याचं ध्येय त्याच्याकडे असतं. मी एक वाक्य उच्चारतो आहे, आपल्या लेकराच्या आयुष्याचं भलं करण्याच्या दोन संभावना. त्याचं जीवन सुखी आणि संपन्न करायचं आईबाप या नात्यानं, तर त्याच्या दोन संभावना आहेत. त्याच्या जीवनाला सकारात्मक विधायक पुण्याईनामी मदत केलो आणि तो पुण्यवान जर घडला तर त्याच्या आयुष्याचं गंगाजल होईल. पण तो जर चुकीच्या ठिकाणी गेला, चुकीच्या संगतीत लागला, घाणेरडा वागला, भले तो सत्ताधीश होईल, संपत्तीधीश होईल, पण त्याच्या जगण्यामध्ये खोट असेल तर ते गटाराचं पाणी बनून राहील. आपल्या लेकराचं आयुष्य गंगाजल व्हावं की गटाराचं पाणी व्हावं, यासाठी आईबापाने प्रयत्न करणं. कारण तो गंगाजल झाला तरच ईश्वरावर अभिषेक करू शकेल, आपल्या जीवनाचं कल्याण करू शकेल. त्यासाठी हे शिबिर आपण संपन्न करत होतो. आईबापाचा तो रोल आहे. आमचं पोरग चुकीच्या दिशेने नाही गेलं पाहिजे, घसरलं नाही पाहिजे, चुकीच्या संगतीत नाही गेलं पाहिजे, लबाडांच्या, खोट्यांच्या, गँगस्टरच्या संगतीमध्ये नाही गेलं पाहिजे. तिकडं सुखाची अनेक आव्हानं त्याला आकर्षित करत असतील, पण तिकडं न जाणं यासाठी आपली तयारी असते. म्हणून मी म्हटलं की तिसरं ध्येय त्याचं मी एकट्यासाठी नाही जाणं. मी माझ्या प्रवचनामध्ये सांगत असतो की माऊलींचं ब्रीदवाक्य होतं, 16व्या वर्षी अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंद भरीनं. आणि आता आमच्या कार्ट्याला आम्ही काय शिकवतो, अवघाची संसार एकट्याचाच करीनं, बाकीच्यांची वाटच लावीन. हा जो प्रवास आहे एकट्यापासून त्या अवघ्यांच्या संसारापर्यंत, तो प्रवास म्हणजे त्याचं ध्येय देणं. दुसरी गोष्ट, त्याचं व्यक्तिमत्व स्वयंप्रेरित, स्वावलंबी आणि स्वयंप्रकाशित असलं. त्याचं ध्येय ठरवताना त्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे. मला कोण व्हायचं, मला कोणत्या गोष्टीमध्ये सुख मिळणार. निसर्गानं त्याला ज्या गोष्टीमध्ये सामर्थ्य दिलंय त्याच सामर्थ्यामध्ये तो आपलं करिअर करू शकला तर तो सुखी असतो. प्रत्येकाला वेगळं सामर्थ्य दिलं. काही सायकोलॉजिस्टनी पालकत्वाच्या पुस्तकामध्ये एक खूप प्राण्यांची शाळा त्यांनी सांगितली. ते असं म्हणतात की खारीला सर झाडावर चढता येतं पण घारीला उडता येत नाही. गरुडाला उडता येतं पण पोहता येत नाही. बदकाला पोहता येतं पण उडता येत नाही. त्या प्राण्यांच्या शाळेमध्ये प्रत्येक प्राण्याला निसर्गानं जशी वेगवेगळी क्षमता दिली आहे, तशी तुमच्या माझ्या लेकराला निसर्गानं वेगवेगळी क्षमता दिली. त्याला जी क्षमता दिली त्या क्षमतेमध्ये त्याचं करिअर घडलं तर तो आपल्या आयुष्याचा उद्धार, स्वयंप्रेरित होईल आणि तो सुखी होईल. तिसरं सूत्र सांगितलं की जीवनाचा अर्थ त्याला कळावा आणि त्याच्या सामर्थ्याला सतत आव्हान मिळावं. त्याला जीवनाचा अर्थ म्हणजे आपण आता आपल्या पोरांना जीवनाचा अर्थ कोणता सांगतोय, 3P मध्ये सांगतो. पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी. तुला कशासाठी जगायचं, तुझं पॅकेज खूप असलं पाहिजे, कारण लग्न त्याशिवाय होतच नाही. पॅकेज, प्रेस्टीज, तुझ्याकडे मान सन्मान असला पाहिजे. अरे आजूबाजूला मान सन्मान कुणाला मिळतोय, म्हणजे हे ज्यांना काहीच समजायला तयार नाही मान सन्मान, त्या समाजामध्ये कोणता मान सन्मान. सुरेश भट असं म्हणतात की घालू नका माझा गळा हर कोणी यार हो, मी कोणाचा गळा कापला यार. मग आज सन्मान कोणाला मिळतोय की जे लोकांचे गळे कापतात, असं सुरेश भट म्हणतात. आणि आपल्याला तशा सन्मानासाठी आपली मुलं तयार करायची. तो स्वतः आत्मसन्मानानं जगायला, तो स्वयंप्रेरित, स्वावलंबी आणि स्वयंप्रकाशी असला पाहिजे. जीवनाचा अर्थ त्याला कळाला पाहिजे. मी कशासाठी जगतोय, कोणासाठी जगतोय, मला माझ्या आयुष्याकडून काय, मी आयुष्याला काय देणार आणि आयुष्यानं माझ्याकडून काय घ्यायला हवं, तो अर्थ त्याला समजायला हवा. जीवनातला प्रत्येक दिवस त्याला अद्भुत आणि मौल्यवान वाटायला हवा. प्रत्येक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस एका ठिकाणी असं म्हणतायत की ज्या दिवशी माझ्या जगण्यामध्ये ज्या दिवशी आव्हान नव्हतं त्या दिवशी तो दिवस मी जगलोच नाही, तो मिळमिळीत दिवस माझ्या आयुष्यामध्ये गेला. आपल्या लेकराला रोज नवीन काहीतरी आव्हान, काहीतरी घरात एखादा निबंध लिहायला लावून, एखादा चांगला चित्रपट बघितल्यानंतर त्यातल्या पात्राचं रसग्रहण करायला लावून, रोजचा दिवस त्याचा आणखीन अनमोल बनायचा. नाहीतर आम्ही जर जगतो आपल्या जगण्याकडे बघा, रोज रात्री झोपताना आम्ही उठलोय, नाश्ता केलाय, बाहेर जाऊन थापा मारले, जेवलोय, म्हणजे आला दिवस आणि गेला दिवस.
तुकोबरायांच्या भाषेमध्ये आला आला आणि हेला देऊन मेला असं म्हणतात. म्हणजे ज्याला सकाळी पाचूंदा, दुपारी पाचूंदा आणि संध्याकाळी पाचूंदा 5-5 चक्र खायची ज्याला सवय आहे, ते जर 100 वर्ष जगलं तर त्याचा पराक्रम काय असतो त्याच्या आयुष्यामध्ये? 20 ट्रक खाताय म्हणजे त्याचा तो पराक्रम असतो. मरण येत नाही म्हणून जगणं हे जगणं नव्हे, ते गंजून जगणं. म्हणजे आलेला दिवस दरोडेखोरासारखा वाया घालवणं, की ज्या दिवसामध्ये कोणताही उन्नत असं कार्य केलं नाही तर तो दिवस आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जगलेलोच नाही. असा रोजचा दिवस त्याला जगायला हवा. जीवन मूल्याविषयी त्याच्या मनात आत्मविश्वास असायला पाहिजे, चांगुलपणावर, आजूबाजूच्या भोवताली ज्या चांगल्या गोष्टी घडतायत त्याच्यावर त्याचा विश्वास असायला पाहिजे. जी जी गोष्ट त्याला चांगलपणानं करता येईल त्याच्यासाठी त्याला प्रेरणा देता आली पाहिजे. म्हणजे असं म्हटलं जातं की पुनर्जन्माच्या बाबतीमध्ये एक दृष्टांत कुठल्या तरी कीर्तन प्रवचनकाराने दिला की आम्ही आमच्या मुलाला 1 रुपया दिला आणि संध्याकाळी त्या रुपयाचा हिशोब मागितल्यानंतर त्यानं जर तो चुकीच्या ठिकाणी खर्च केला असेल आणि दुसऱ्या दिवशी त्यानं रुपया मागितला तर आपण देत नाही, कारण त्याला आपण म्हणतो की कालचा रुपया तो चुकीच्या ठिकाणी घालवला. तसा पुनर्जन्माच्या सिद्धांतात तो असं म्हणतोय प्रवचनकार की दिलेलं आयुष्य चांगल्या गोष्टीसाठी नाही घालवलं तर पुढचं आयुष्य देत असताना तो विचार करतो की याला चांगलं द्यावं की नाही द्यावं, त्याचा विचार तो करतो. जीवन मूल्याविषयी त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास असायला, निसर्ग आणि मानवधर्म याच्याविषयी त्याच्या मनात नितांत आदरभाव असायला पाहिजे. मी आता निसर्गाविषयी आपल्याशी बोललो आहे. 2050 साली नुसती माणूस नावाची जात जरी या पृथ्वी तलावरून संपली तर 3 वर्षात निसर्ग पुन्हा पूर्वीप्रमाणे होईल. मी ग्रेटा थुनबर्गच्या विषयी बोलत होतो मगाशी. ही 9वीतली पोरगी, तिच्या वडिलांनी तिला सांगितलं की बाळा तुझ्यासाठी निसर्ग असणार नाहीये 5-10 वर्षांनंतर, 6 ऋतूंचे 6 सोहळे असणार नाही. गेल्या वर्षीचा निसर्ग आठवा, 20 मेला पाऊस सुरू झाला, तो डिसेंबर पर्यंत होता. म्हणजे 20 मे ला जो पाऊस पडत होता तो जुलै महिन्यासारखा पडत होता, सगळी पाऊस. म्हणजे निसर्गाची संकट सुरू आहेत. इव्हन 2050 साली पृथ्वीच्या या टेम्परेचरमुळे दक्षिण आणि उत्तर अंटार्क्टिकावरचं बर्फ जे वितळणार आहे ते वितळलेल्या बर्फामुळे समुद्राची पातळी 11 मीटर इतकी वाढणार. म्हणजे मुंबईचा समुद्र हा खोपोलीपर्यंत आलेला असणार आहे, मुंबई बुडालेली असणार. जी पै पावनं गण गोत आता मुंबईत आहेत ना, त्यासनी सांगा. ती एक आला होता माणूस, तेव्हा असं म्हणत होता, या लवकर गावाकडे, गड्या आपला गाव बरा, नाहीतर 2050 साली डोक्यावर समुद्र. मग ते पोरीला कळालं, बापानं सांगितलं की तुझ्यासाठी 6 ऋतू नसणार, तुझ्यासाठी हे निसर्गाचं ऐश्वर्य नसणार. मग त्या पोरीने स्वतःहून निर्णय घेतला. या 9वीतल्या पोरीनं, स्वीडन मधल्या त्या पोरीनं, स्वीडनच्या संसदेच्या बाहेर एक पाटी लिहिली, त्या पाटीवर लिहिलं फ्रायडे फॉर द फ्युचर. आणि जगभरातल्या तिच्या वयातल्या पोरांना तिनं आव्हान केलं की आपल्याला पृथ्वी हवी आहे, निसर्ग हवा आहे, तुम्ही मला साथ द्या आणि आंदोलन करा. 9वीतल्या त्या पोरीनं आंदोलन केलं. 5 कोटी पोरांनी तिला साथ दिली, 5 कोटी तिच्या वयाच्या पोरं. आपण नाही दिली, आपण बन चुके ना. आपण काय म्हणतो, असंच चालणार, आपल्याला काय फरक पडणार, हे असंच चालणार आपण म्हणत राहतो. तिला 5 कोटी लोकांनी साथ दिली. 1 वर्षानंतर तिचं ऑनलाईन भाषण झालं. ऑनलाईन भाषणाला 5 लाख पोरं उपस्थित. तिच्यासाठी युनोला वसुंधरा परिषद बोलवावी लागली. आणि वसुंधरा परिषदेमध्ये या 14 वर्षाच्या पोरीचं भाषण आहे. घरी गेल्यानंतर ऐका, पोराला ऐकवा. 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचं भाषण आहे या पोरीचं. जगातल्या पर्यावरण मंत्र्यांना, सगळ्या देशाच्या पर्यावरण मंत्र्यांना ते उद्देशून म्हणते की कोणता विकास तुम्हाला हवा, की जो विकास आमचं आयुष्य संपवून टाकणार, भाजून मारणार आहे आम्हाला. तिचं बोलणं, तिचा आवेग, तिचं जगणं आहे ना, ती म्हणजे तिला कळालंय की मला काय हवंय, जगाकडून काय हवंय, मला काय. जीवनातील अवघड प्रसंगांना त्याने शांत आणि धैर्याने सामोरं जायला पाहिजे. म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक पोरगी पहिली आली, शर्मा नावाची. तिची पहिली मुलाखत आहे. आणि ते मुलाखत घेत असताना हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्या पोरीच्या चेहऱ्यावर मिशा, दाढी मिशा. आणि त्या मुलाखतीच्या खाली एक जमात आहे जगामध्ये, ट्रोलर्स त्याला म्हणतात, कॉमेंट्स घाणेरड्या करणार, ज्याला काहीच काम नसतं, फक्त टोटली दिवसभर सोशल मीडियावर जगाची मापं काढणं आणि घाणेरड्या शब्दानं दुसऱ्याला निंदा करणं. त्या माझ्या या पोरीच्या खाली तिला ट्रोल केलंय,
दाढी मिशा असल्यामुळे. पुन्हा तिची दुसऱ्यांदा मुलाखत घेतली. त्यावेळेला पहिला प्रश्न त्या मुलाखतकारानं तिला असा विचारलाय की बाळ, तुझ्या मागच्या मुलाखतीच्या खाली तुला ट्रोल केले, तुझी खूप निंदा केली, म्हणजे हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंतच्या लोकांनी तुला ट्रोल केले, तुला वाईट नाही वाटलं? त्या पोरीनं दिलेलं दुसऱ्या मुलाखतीतलं उत्तर आहे. ती पोरगी असं म्हणते, दिस इज हार्मोनल इम्बॅलन्स. हे दाढी मिशा माझ्या चेहऱ्यावर आलेत ना, दिस इज हार्मोनल इम्बॅलन्स. 2 गोळ्या घेतल्या तर ती जाईल दाढी मिशा माझ्या चेहऱ्यावर. आणि ब्युटी पार्लर 5-5 मिनिटाच्या अंतरावर आहे, मी तिथेही जाऊन काढू शकतो. आणि तिनं हसत उत्तर दिलं. मी दुसरी मुलाखत बघितल्यानंतर माझ्या डोळ्यातून अखंड अश्रूंच्या धारा यासाठी होत्या, पोरीनं दिलेल्या उत्तरासाठी नव्हत्या, की त्या पोरीच्या आईवडिलांना मी 1000 वेळा नमस्कार केलं की कुठल्या मुशीतून ही पोरगी तयार केली की एवढा मोठा अपमान वयाच्या एवढ्या कमी वयामध्ये सहन करण्याची क्षमता या लेकीला देणारे आईबाप किती ताकदीचे असतात. म्हणजे आपण जगातल्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी आपली लेकरं तयार करावी. ती कशा पद्धतीने करावी त्या आई बापांना समजलं. हे कसं असतं माहितीये का? आपली पोरं चुकणार आहेत भविष्यामध्ये, आम्ही चुकलो. आमच्या आई वडिलांनी आम्हाला माफ केलं. म्हणजे मी 12वीला नापास झालो आणि घरी गेलो त्यावेळेला मला वाटलं की वडिलांचा मार खाईल. पण माझ्या वडिलांनी जी प्रतिक्रिया दिली, मला जवळ घेतलं, माझ्या कपाळाची पप्पी घेतली आणि माझे वडील त्यावेळेला म्हटले, अरे वाघाचं पिल्लू आहेस, नापास झालं म्हणून काय पडलं, अख्खं आयुष्य समोर पडलं. माझे वडील त्यावेळेला जर असं बोलले नसते तर मी आता तुमच्या समोर नसतो. कारण पालकत्वामध्ये सगळ्यात मोठा रिस्पॉन्स आईबापाचा असतो, एक विश्वास. कोण चुकणार नाही, सगळे चुकतात, आम्ही चुकलो होतो. विश्वास कसा असतो, तुम्ही कधी जर डोंबाऱ्याचा खेळ बघायला गेला तर त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये इकडे एक बांबू, 2 बाजूला बांबू असतात, मध्ये तार असते. आता कधी तुम्हाला डोंबाऱ्याचा खेळ दिसला, रस्त्यावर थांबा, मी आता जे वर्णन करतोय ते त्याप्रमाणे तुम्हाला दिसतंय का बघा. त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये या तारेवरून ही जी मुलगी इकडून इकडे जाते ना, तिच्या हातामध्ये बांबा असतो, 5-7 वर्षाची ती असते. अत्यंत आत्मविश्वासाने आणि बिनधास्तपणे ती पोरगी इकडून इकडे जात असते. ती का जात असते माहितीये? तिचा बाप आहे ना, त्या तारेच्या खाली ढोल वाजवत असतो. तिचं पाऊल पुढं की पुरीचं पाऊल पुढं, तिचं पाऊल पुढं की पुरीचं पाऊल पुढं की बापाचं पाऊल पुढं. तिला खात्री असते या तारेवरून कसरत करत असताना चुकून एखाद्या क्षणाला पाय निसटला तर बापाचा ढोल खाली वाजतो आहे, तुम्हाला कॅच करण्यासाठी खाली उपस्थित आहे. बापाच्या असण्यावर तिचा विश्वास असतो. तुमचं माझं लेकरू जगाच्या बाजारामध्ये भविष्यात कधी चुकलं आणि घराकडे आलं तर त्याच्या कानामध्ये बाप आणि आईच्या विश्वासाचा ढोल वाजत असला पाहिजे, तर ती लेकरं आपल्या घरामध्ये स्वीकारली जातील, चांगल्या पद्धतीने वाढत राहतात. पुढचं सूत्र म्हणतात की जीवनातील शरमेनं मान खाली घालण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये. म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये अकॅडमिक करिअर मध्ये असं कधी शिकवलं नाही, चुकीचं वागला तर त्याची मान खाली जाईल, वाईट वागला तर त्याचा पश्चाताप त्याला होईल. आणि लास्ट 9वं ध्येय आहे ते सांगतो, मी समारोप करतो. उदात्त ध्येयवादावर उगाच भर देऊन जीवनातील दररोजचा आनंद त्यानं गमावू नये अशी त्याची जीवन पद्धती असावी. मला कित्येक जणांचे फोन येतात, आता तरुण पोरं माझ्या सहवासात खूप आहे, लग्न झालेली लग्नालाही जातो, 8-9 वर्षाचं पोरग पोटात असते आणि तिथलं फोन करून विचारते की काका पोरग IAS करायचं आहे. कसं काय? आला का, येऊ दे तरी, त्याला जग तरी बघू दे, मग त्याला IAS करायचं करायचं नंतर बघू. उगाच उदात्त ध्येय त्याच्या समोर देऊन त्याचा या व्यवहारिक जगातला आनंद हिराव जाऊ नये याच्याकडे काळजी घ्या. मी 5 सूत्र सांगतो पालकत्वाची. त्या बाळाला वाढवायचं ना, त्याचं शारीरिक पोषण नीट करायला पाहिजे. म्हणजे त्याला घरात त्याचं अन्न देत असताना, त्याचं ताट देत असताना असं म्हटलं जातं की घराला घरपण हे स्वयंपाकघरातून येत असतं. तिला माहित असतं, त्याच्या बापाला माहित असतं की आपल्या पोराला काय आवडतं. पण कुणाला काय आवडतं आमच्या घरात कधीच कळत नाही, कारण आम्ही सारखे हॉटेलमध्ये असतो आणि हॉटेलमध्ये गेलो की आम्ही भजी खातो. भजी खाताना आम्ही काय म्हणतो की भजी कशी घरच्यासारखे झालेत, आणि हॉटेलमध्ये भजी खात असताना आपण काय म्हणतो, वा घरात भजी केले तर काय म्हणतो, वा भजी कशी हॉटेल मधले सारखे झाले. म्हणजे फिलिंग हॉटेल इन होम आणि फिलिंग होम इन हॉटेल हे दोन्ही मध्ये होत असतं. त्याचं शारीरिक संवर्धन होण्यासाठी घरामध्ये त्याचं लक्ष द्या. तो उभा कसा राहतो, तो बोलतो कसा, त्याचे तहजीब, त्याचा साक्षेप कसा त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्यासाठी त्याचं शारीरिक पोषण कसं होतं.
त्याच्या मनाचं उन्नयन करण्यासाठी जे जे उदात्त, जे जे भव्य आहेत आजूबाजूला, त्या त्या गोष्टी त्याला दाखवा. कधीतरी त्याला एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये जाऊन दाखवा. त्याला एखाद्या वृद्धाची सेवा करायला दाखवा. आमच्या सांगलीला एक शिंदे पती पत्नी आहेत, डॉक्टर आहेत, दोघ जण. सगळं सोडून दिलंय ते, आणि त्यांचं 3 मजली वृद्धाश्रम आहे, आणि बेड रिडन सगळं इथे. झोपलेले आई बाबा ते 2 जण नवरा बायको सांभाळतात. नुसतं त्या बाजूने जरी गेलो तरी गाडी खाली घेतो, दोघांच्या पाया पडल्याशिवाय पुढे जात नाही. तरणी आहे ती 35-36 वर्षाची 2 नवरा बायको. वाटतं अरे कुणी तुम्हाला जन्माला घातलं. तुमचे आई वडील किती महान आहेत की तुम्ही शेकडो आई बाबा सांभाळताय की ज्यांची पाठ जमिनीला आहे, ती उठणार नाही. शी शू हे 2 जण करताय, शेकडो आई बाबांची. त्यांना कळालाय जीवनाचा अर्थ. आम्ही आमच्या लेकरांना तितकं उन्नयन करूया, त्यांच्या मनाचे उन्नयन तितक्या गोष्टीला आपण करू. बुद्धीचं विकसन व्हायला पाहिजे. त्याला अनेक गोष्टीमध्ये, आज एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये एका मुलीचं चरित्र आलं. म्हणजे ती दिसायला पण सुंदर आहे, ती आता पायलट पण आहे, ती उत्कृष्ट भरतनाट्यम मध्ये पण आहे. म्हणजे अनेक बुद्धिमत्ता त्या लेकरामध्ये असू शकतात. त्याचं विकसन करा. जीवन मूल्याचं बीजारोपण आणि आचरणाचं संस्करण त्याच्यामध्ये असावं. बाळ चांगलं राहण्यासाठी, सुखरूप राहण्यासाठी ही केलेलं आहे. मी एकच गोष्ट पालकांना जे उपस्थित आहे त्यांच्या पायावर डोकं ठेवून असं विनंती करतो. भवताल खूप वाईट आहे. म्हणजे आम्ही खोटं बोललो, आम्हाला बेईमानी करता आली, आम्हाला गद्दारी करता आली, आम्हाला हरामखोरी करता आली तरच आम्हाला यश मिळेल असं वाटतं. स्वामीजींचं पुस्तक मला भेट दिले. स्वामीजींचं यशाची डेफिनेशन मी आपल्याला सांगतो. उठल्यापासून झोपेपर्यंत जे धावतायत एकाच गोष्टीसाठी, सत्तेसाठी, संपत्तीसाठी, पदासाठी, प्रतिष्ठेसाठी. स्वामीजी म्हणतात की यश तुम्हाला पैसा किती मिळाला, तुम्ही कोणत्या पदावर आहात याच्यावर नसतं. यश त्या गोष्टीवर असतं की तुम्ही आतून समाधानी आहात. आर यू हॅपी इन युअर लाईफ? तुम्ही समाधानी आहात, तुमच्या हृदयामध्ये शांतता आहे, पीस इन माइंड, आणि तुम्ही स्टेबल आहात. ज्ञानेश्वरीमध्ये उत्कृष्ट व्यक्तिमत्वाभिषेक सुंदर होई, देह तरी वरीची लिकडी फिरे, परी अंतरी बैसता न होय. आतमध्ये तो स्थिर आणि शांत आहे का? जीवनाचा आनंद तो समग्रतेने लुटतो आहे का? तर तो यशस्वी आहे. काल मी त्या प्राध्यापकांना उत्तर दिलं की हे चाललंय भोवताली, जरूर वाईट आहे. म्हणून आम्ही सोडायचं काय? सगळ्या गोष्टी सोडायच्या. 5-6 गोष्टी मी, 4-5 गोष्टी मी सकारात्मक केल्या. हे शिबिर कशासाठी? तुम्हालाही आठवा, तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा जाच होतो आहे, या लबाडीचा, या पोटेपणाचा, या द्वेषाचा, मत्सराचा. तरीही तुम्हाला असं वाटतंय की आपली मुलं सुखी असावी. त्याचं कारण आहे की मानवी मनामध्ये कायम सत्यम शिवम सुंदरमची भावना असते. माझी बदली कोल्हापूरला झाली कराडमधून. मी काही दिवस जाऊन येऊन करत होतो एसटी. मी ज्या बाकड्यावर बसलो होतो तो ओळखणारा माणूस माझ्या सोबत आला. म्हटलं साहेब बसू का? कारण त्याचा मुलगा 7वीला होता, त्याला घेऊन तो माझ्या शेजारी बसला. मी म्हटलं कुठं निघाला? ते म्हटले की वारणानगरच्या शाळेत, माझ्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये माझ्या मुलाला ऍडमिशन घ्यायला निघालं. मग मी माझा उपदेश सुरू केला की नाही, असं नका करू. नात असताना अनाथ नका करू. का पोराला हॉस्टेलमध्ये ठेवता? आई बाबाचा स्पर्श या लेकरासाठी 16 वर्षापर्यंत आवश्यक असतो. नका ना अनाथ करू त्याला. कुठल्याही शाळेत घाला, गावाकडच्या पण त्यावेळेला तो असं म्हटला की साहेब खरं आहे, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण माझी दारूची सवय मला सुटत नाही. मी रोज रात्री पिऊन येतो. माझ्या दारू पिण्याचा असर माझ्या पोरावर पडू नये म्हणून मी त्याला तिकडे ठेवतो. जरी तो बाप स्वतः दारुडा असला तरी पोरावर वाईट संस्कार होऊ नयेत यासाठी तो धडपडतो. आम्ही सुद्धा आमच्या लेकरांना इथं का आणतो आहोत किंवा या गोष्टीकडे, चांगल्या गोष्टीकडे का खेचलो जातो? आमच्या यात एक सत्यम शिवम सुंदरमची भावना आहे. आम्हाला असं वाटतं की भविष्यामध्ये आमची लेकरं सुखानं नांदावीत. प्रत्येक आई बापाचं एकच सूत्र आणि ध्येय असते की माझी पोरं सुखानं जगावी, भविष्यामध्ये सुखानं जगावी. एकच सूत्र त्यांच्या मनात. मग ही जी आहेत ना, याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे. पॉझिटिव्हिटीवर प्रचंड विश्वास ठेवा. म्हणजे आजोबा असावेत आणि समुद्राच्या काठाला सकाळी नातू आणि दोघं फिरायला जावे. एक लाट यावी, लाटेबरोबर अनेक मासे बाहेर यावेत आणि लाट परत गेल्यानंतर ते मासे तडफडा.
ते लहान मूल असतं, त्याच्यामध्ये करुणा जागावी, ते पोरग जावं, त्यानं मासा घ्यावा, पाण्यात टाकावा, मासा घ्यावा, पाण्यात टाकावा. आजोबांना असं म्हणावं, येडायस का रे राजा, किती मासे आहेत बघ ना, किती जणांना वाचवशी. ते लेकरू पॉझिटिव्ह होतं, कदाचित या संस्कार शिबिरातनं गेलेलं असं. ते असं हातामध्ये मासा घेत टाकतं समुद्रामध्ये आणि बाबांच्याकडे तोंड करून म्हणतं की बाबा, ह्या माशाला तरी फरक पडेल ना, म्हणून मी त्याला समुद्रामध्ये टाकलं. आमच्या शिबिराचा अर्थ असतो. पुण्यामध्ये पीएमटी मध्ये आजोबा मागच्या सीटवर बसले, मुलं शाळेत जाणारे त्या बसमध्ये चढले. एका मुलाचा पास त्या दिवशी त्याच्या दप्तरात नव्हता आणि पैसेही नव्हते. कंडक्टर म्हटलं त्याला खाली उतर, पास पण नाही, पैसे पण नाही, तिकिटाचे नाही तुला नेणार. आजोबांनी खिशातले पैसे काढले, तिकीट काढलं आणि वरचे आणखीन 10 रुपये त्या पोराला दिले. कंडक्टर त्यांना असं म्हणतो की अशी पोरं रोज येतात, कुठं बाबा पैसे देतात त्याला. त्या बाबाने दिलेलं उत्तर आहे ना पॉझिटिव्हिटीच. लेकरू कुणाचं का असू ना, ते कसं का वागणं, पण माझा नातू ज्या वेळेला चढेल ना पीएमटीच्या बसमध्ये, चुकून त्याचा पास नसेल, चुकून त्याच्याकडे पैसे नसतील ना, त्यावेळेला त्याला माझ्यासारखा एखादा आजोबा त्याच्यात भेटावा आणि माझं पोरग सुटलं. तुमचं ह्या जगाच्या बाजारामध्ये, या विचित्र जगामध्ये, वाईटांच्या जगामध्ये तुमच्यासारखी माणसं ज्या वेळेला पीएमटी मधून प्रवास करतील ना, त्या पोराला विश्वास मिळेल, अजून चांगुलपणावर त्याचा विश्वास बसेल, अजून पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये निर्माण. कुणीतरी जंगल पेटावं, जंगलामध्ये एखादी चिमणी तोंडामध्ये पाणी पिऊन, पाणी धरून ती जंगल भिजवत असेल. आमच्यासारख्या नाठाळ माणसाने तिला हिनवावं, अरे जंगलात वनवा पेटलाय, थांबणार आहे का तुझ्या चोचीतल्या थेंबर पाण्यानं. त्या चिमणीनं उत्तर द्यावं की नाही दादा, निदान इतिहास लिहिला जाईल जंगलाचा, त्यावेळेला मी आग लावणाऱ्यामध्ये नव्हते, निदान भिजवणाऱ्यामध्ये होते, एवढं तरी जगाला कळू. 3-4 वर्षाचा दुष्काळ पडलेला असावा आणि अचानक गावच्या कारभाऱ्याला रात्री स्वप्न पडावं, शंकरानं सांगावं की नदीच्या काठाला जे शिवाचं मंदिर आहे, त्या मंदिराचा गाभारा उद्या दुधानं भरून टाका. दुधानं भरला गाभारा की पाऊस पडेल. माणसं जमवली गावातली सगळी आहे आणि त्या कारभाराने सांगितले की उद्या सकाळी दुधाच्या गाभारा दुधानं भरायचा, 1-1 लोटा दूध घेऊन या. सकाळी प्रत्येकाला वाटलं की ते दूध घालेल म्हणून ते पाणीच घेऊन गेले. आपल्यासारखीच जमात ना सगळीकडे इथून तिथून माणूस सारखाच, ते घालेल दूध, ते घालेल दूध, ते घालेल दूध म्हणून प्रत्येक जण पाण्यानंच त्या गाभारामध्ये टाकला. पण एक मात्र प्रामाणिक होती की तिला कळालेलं होतं की जगणं काय असतं. तिने मात्र लोटा जो भरला होता, तो निरसा भरला होता, त्याच्यामध्ये पाणी नव्हतं घातलं. ती त्या गाभाऱ्याकडे निघाली होती. तिचं जसं पाणी पडलं त्या गाभाऱ्यामध्ये, अचानक विजांचा लखलखाट सुरू झाला, मंदिरातल्या घंटा वाजू लागल्या, मोराची केकावली सुरू झाली आणि पावसाची बरसात सुरू झाली. लोक आश्चर्यचकित झाली की अरे आम्ही सगळ्यांनी तर पाणी घातलं, पाऊस कसं काय. आणि मग लोकांच्या लक्षात आलं की त्या आजीनंच घातला असेल. तिच्या एकट्याच्या पाण्याच्या लोटानं त्या गाभाऱ्यातल्या पाण्याचा रंग बदलला दुधानं आणि वरून आकाशामधून वृष्टी झाली. आम्ही आमच्यामध्ये या इथं आम्ही जमलेलो आहोत ना सगळेजण, आम्ही घेऊया ना तो निरस्या दुधाचा लोटा, बदलूया ना रंग पाण्याचा. अवतीभोवती जो झालाय घाणेरडा, माणूस नावाची जात जी घसरून गेली ना, तर बदलूया ना रंग. आणि नाही ना रंग बदलला, हीच हिंसा, हीच घृणा, हाच द्वेष वाढत राहिला तर 5-10 वर्षानंतर तुमची माझी पोरं रस्त्यावर आल्यानंतर हातीपायी धड घरी येतील का? सांभाळा. उत्तेजना घाणेरड्या सुरू आहेत आपल्या लेकरांच्यासाठी, त्या थांबायच्या असतील तर आपल्याला सगळ्यांना एक चांगुलपणाचं जग तयार करायला लागेल. लास्ट शेवटचं 1.5 मिनिट चितमपल्ली सरांच्या पुस्तकातलं उदाहरण. जंगलातल्या माकडांच्या एका जातीला जाणवतं की येणारं वर्ष दुष्काळाचं. ती माकडं पुढच्या पिढीला जगवायची आहेत म्हणून जंगलातला मध गोळा करतात, फळं गोळा करतात, बिया गोळा करतात, पाला गोळा करतात आणि त्या मधामध्ये सगळं कुस्करतात. कुस्करलेल्या मधामधून ते तहानभुकेचे लाडू तयार करतात. माकडं तयार केलेले लाडू, मोठं जे झाड आहे त्या झाडाच्या डोलीमध्ये ही प्रौढ माकडं ते लाडू ठेवतात
आणि आता त्या पिल्लांना सांगतात की बाळानो दुष्काळ येणार आहे येणारा. तुमच्यासाठी खायला काय नसेल या डोलीमध्ये तुमच्यासाठी तहानभुकेचे लाडू ठेवलेत. पुढच्या पिढीला ते सांगतात माकडं, आणि सगळी प्रौढ माकडं निघून वर डोंगराच्या कपारीवर जातात. सगळी प्रौढ माकडं एकाच वेळेला आत्महत्या करतात. आपण जगलो तर पोरांच्या वाट्याचं अन्न खाऊ, पोरं जगणार नाही. माकडं पुढच्या पिढीसाठी आत्महत्या करतात, मरतात. आणि आम्हाला तर त्याच्या पुढची बुद्धी दिली आहे. आमच्या लक्षात येत नाही का की भवताल घाणेरडा असताना आम्हाला एक चांगला भवताल सगळ्यांनी मिळून करायचा. त्यासाठीची ही धडपड आहे, त्यासाठीची 5 दिवसाची कॅप्सूल आहे. यासाठी धडपडली माणसं. कुणी दिलं, धनाचं दान दिलं, कुणी समय दान दिलं. माझ्या त्या लेकरांनी 10वी 12वीच्या पोरांनी कष्ट केले, घरची आठवण येऊ दिली नाही. हा कसला, हा परिवार कसला आहे? काय देणं घेणं आहे तुमच्या पोरांचं नातं आहे? ह्या करणाऱ्यांचं काय नातं आहे तुमच्याशी? जीवाचं कोणतंच नातं नाही. पण त्यांच्या मनामध्ये मगाशी सांगितलेली एक भावना आहे की जग सुंदर व्हावं. त्या सुंदरतेच्या भावनेनं हे शिबिर संपन्न झालं. शिबिर संपन्न होत असताना कुठेतरी चुकलं असेल या स्वयंसेवकाकडून, सगळ्यांच्याकडून. त्या सगळ्या चुकीला माफ करा आणि पुन्हा पुढच्या वर्षी आणखीन चांगल्या रीतीनं हे शिबिर संपन्न करूया. जे झटले, ज्यांनी घाम गाळला, ज्यांनी मनापासून जे जे योगदान दिलं, त्या सगळ्यांना हृदयापासूनच्या, मनापासूनच्या शुभेच्छा. हीच तुमची वृत्ती आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या. गिव्ह अँड गिव्ह, दॅट इज द सिक्रेट ऑफ अबंडन्स, असा नियम आहे नीतीचा. जे देतात तेच लोकांच्या लक्षात राहतात. मिळवणारा आणि घेणारा जगात कुणाच्या लक्षात राहत नाही. मिळवणारे तुमच्या आजूबाजूचे कुणाच्या लक्षात आहे तेव्हा, पण जे देणार आहे त्यांना जग लक्षात ठेवतो. देणाऱ्यांचे जग तयार करू, एक सुंदर जग तयार करू.